पुणे आणि बंगळुरू ही केवळ दोन शहरं नसून देशाची दोन मोठी आयटी आणि औद्योगिक केंद्र आहेत. पण सध्या या दोन शहरांमधील 14 ते 15 तासांचा प्रवास थकवणारा आणि वेळखाऊ ठरतोय. हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे. देशातील टॉप 25 हरित महामार्गांच्या यादीत स्थान मिळवलेला पुणे बंगळुरू ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आता फाईलवरून थेट जमिनीवर उतरण्याच्या तयारीत आहे. हा महामार्ग नेमका कसा असेल, तो कुठल्या गावांमधून जाईल आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात त्याने काय बदल घडेल पाहूयात. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वापरतो. वाढती वाहतूक, अरुंद रस्ते आणि सातारा कोल्हापूर पट्ट्यातील घाट यामुळे या मार्गावर तासनतास खर्च होतात. मात्र प्रस्तावित 700 किलोमीटरचा हा नवा ग्रीनफील्ड मार्ग पूर्णपणे वेगळा असेल. जो प्रवास करायला सध्या अर्धा दिवस लागतो, तो आता केवळ 7 तासात पूर्ण होईल. हा ग्रीनफील्ड मार्ग असल्यामुळे तो सध्याच्या महामार्गाचं रुंदीकरण नसून पूर्णपणे नव्या जागेतून जाणारा ऍक्सेस कंट्रोल्ड हायवे असेल. पुण्याच्या कांजळे खोपेगाव रिंग रोडला हा मार्ग थेट जोडला जाणार असल्याने मुंबईहून येणारी वाहतूक पुण्यात न अडकता थेट बंगळुरूकडे धावू शकेल. हा केवळ रस्ता नसून 50,000 कोटींची गुंतवणूक असलेला एक महाकाय प्रकल्प आहे. याची एकूण लांबी 700 किलोमीटर आहे. अपेक्षित खर्च 45 ते 50,000 कोटी रुपये. लेनची संख्या 6 पदरी, काही ठिकाणी 8 पदरी आहे. जमीन संपादन सुमारे 20,000 एकर आहे. हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांचा कायापालट करणार आहे. सांगली जिल्ह्यातील खालील तालुक्यातून हा मार्ग जात असल्याने तेथील भूसंपादनाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आणि कुठल्या तालुक्यातून जाणार आहे पाहूयात. खानापूर तालुका, त्यामध्ये माहुली, रेणावी, सावळज, मणेराजुरी आणि गव्हाण यांसारख्या 19 गावांचा समावेश आहे. तासगाव तालुका, त्यामध्ये कचरेवाडी, पेड, मोराळे, मांजर्डे यांसह 7 गावांचा समावेश आहे. कवठे महाकाळ तालुका, यामध्ये हरोली, देशिंग, कुकटोळी, कोगनोळी यासह 9 गावांचा समावेश आहे. मिरज तालुका, त्यामध्ये सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी या मार्गांचा समावेश आहे. रिपीट, सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी या गावांचा समावेश आहे. शक्तीपीठ महामार्गाची प्रक्रिया सुरू असतानाच या ग्रीनफील्ड महामार्गाच्या आराखड्याला महिनाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांनी स्वतः या प्रकल्पाचा आढावा घेतल्याने कामाला गती मिळाली आहे. मंजुरी मिळताच तातडीने भूसंपादन आणि मोबदल्याची प्रक्रिया सुरू होईल, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. हा मार्ग का हवाय, तर मुंबई, पुणे, बंगळुरूच्या या पट्ट्यात नवीन लॉजिस्टिक पार्क आणि कंपन्या येतील. ऍक्सेस कंट्रोल मार्ग असल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन अपघातांचं प्रमाण हे घटेल. प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी झाल्याने कोट्यावधी रुपयांच्या इंधनाची बचत होईल. थोडक्यात सांगायचं तर हा महामार्ग दक्षिण भारताच्या प्रगतीचा सुपरफास्ट ट्रॅक ठरणार आहे. तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.